आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा 2026-27चा अर्थसंकल्प सादर केला. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प सादर केला, अन्यथा अर्थसंकल्प हा अर्थमंत्री सादर करत असतो. पण महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. आता या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी झाल्यात, अनेक गोष्टींच्या घोषणा केल्यात, पण यातली सगळ्यात महत्त्वाची घोषणा आहे ती म्हणजे पीक कर्जावरील कर्जमाफी. आता सरकारने यामध्ये सांगितलं आहे की पीक कर्जावरील 30 सप्टेंबर 2025ला थकीत असणाऱ्या पीक कर्जांना आम्ही थकबाकीदारांना कर्जमाफी देतोय. यामध्ये मी बँकेत असताना माझ्यापर्यंत जेव्हा लोक यायचे आणि प्रत्येकजण हा प्रश्न विचारायचा की कर्जमाफीमध्ये मी बसतोय का बघा, कर्जमाफीमध्ये मला मिळतंय का बघा, साहेब काहीतरी करून माझं नाव ॲडजस्ट करा. पण प्रत्यक्षात कुणीही ॲडजस्ट करू शकत नाही. आता तुम्हालाही कर्जमाफी लागू होते की नाही हे सगळं पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला समजून सांगतो. तुम्हाला कुठेही जाऊन कुणालाही विचारायची गरज नाही की तुम्हाला पीक कर्जमाफी ही लागू आहे की नाही. सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की तुमचं कुठल्याही बँकेतून घेतलेलं जर कर्ज असेल शेतीसाठीचं, तर ते कर्ज 2 प्रकारचं असतं. एकतर पीक कर्ज असू शकतं किंवा दुसरा असतो टर्म लोन. टर्म लोन म्हणजे मुदत कर्ज. आता इथं मुदत कर्जाला ही स्कीम लागू नाही. आता मुदत कर्ज तुम्ही कशासाठी घेतलेलं असू शकतं? जर तुम्ही विहिरीसाठी, अवजारांसाठी, ट्रॅक्टरसाठी, गाडीसाठी, घरासाठी, फार्म हाऊससाठी तुम्ही घेतलेलं जर कर्ज असेल, ते शेतीसाठी घेतलं असेल, तरीसुद्धा त्याला कर्जमाफी लागू नाही. तुम्ही बँकेत जाऊन विचारूसुद्धा नका. पीक कर्जालाच फक्त हे लागू आहे. पीक कर्ज म्हणजे काय, तर तुमच्या पिकाच्या देखभालीसाठी, मग तुमचा ऊस असो, आंबा असो, फणस असो, काजू असो, कुठलंही पीक असो, तुमचा कापूस असो, प्रत्येक पिकासाठी एक ठराविक पीक कर्जाची रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला दिली जाते. आणि त्याच्यामध्ये नियम असा असतो की तुम्ही घेतलेलं पीक कर्ज हे ज्या तारखेला तुम्ही घेतलंय त्याच्याबरोबर 12 महिन्यांच्या आत बँकेत भरलं पाहिजे. 12 महिन्यांच्या आत जेव्हा तुम्ही बँकेत भरता तेव्हा बँक तुम्हाला 3% व्याजाची सवलत लगेच देत असते. आता अशा पद्धतीचं जे कर्ज आहे त्याच कर्जाला ही कर्जमाफी लागू आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमचं जर स्वतःचं पीक कर्ज असेल तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला हरकत नाही, अन्यथा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही असं समजा. पीक कर्जाला आपल्याकडे बरेचसे शेतकरी कॅश क्रेडिट म्हणून ओळखतात, त्यामुळे हे अकाउंट असतं ते कॅश क्रेडिटचंच असतं. त्याला सीसी अकाउंट असं म्हटलं जातं. त्यामुळे तुमचं जर सीसी अकाउंट असेल, कॅश क्रेडिट असेल, तर तुमच्यासाठी हे लागू असणार. आता यामध्ये सरकारने सांगितले की 30 सप्टेंबर 2025ला तुमचं कर्ज हे थकबाकी असलं पाहिजे, म्हणजे ओव्हरड्यू असलं पाहिजे. आता याचा अर्थ 30 सप्टेंबर 2025ला तुमचं कर्ज थकबाकी असण्यासाठी तुम्ही ते 1 वर्ष अगोदर घेतलेलं असलं पाहिजे. म्हणजे काय, 1 ऑक्टोबर 2024च्या तारखेनंतर तुम्ही घेतलेलं कर्ज असेल तर ते 30 सप्टेंबर 2025ला थकबाकी होत नाही. म्हणजे काय, 1 ऑक्टोबर 2024 या तारखेला तुम्ही कर्ज घेतलं तर 30 सप्टेंबर 2025 नंतर ते थकबाकी होतं. म्हणजे तुम्ही जर 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला 2 लाखाची कर्जमाफी लागू नाही. त्यासाठी तुमच्यासाठी वेगळी स्कीम आहे, ती थोड्या वेळाने पुढे सांगतो. पण इथे लक्षात घ्या, 1 ऑक्टोबर 2024 नंतर जर तुम्ही पीक कर्ज उचललं असेल तर तुम्हाला ही योजना लागू नाही. दुसरी गोष्ट, आता ही योजना मग लागू कोणासाठी होते? 30 सप्टेंबर 2024 या तारखेच्या अगोदर ज्यांनी कर्ज घेतलंय, म्हणजे पीक कर्ज घेतलंय, त्यांनी हे कर्ज उचलल्यानंतर 1 वर्षात भरलेलं नसलं पाहिजे. म्हणजे 30 सप्टेंबर 2024च्या अगोदर, फॉर एक्झाम्पल पकडा, तुम्ही 1 जून 2024ला कर्ज घेतलं. 1 जून 2024 पासून 1 जून 2025 आलाय, त्यानंतर 30 सप्टेंबर 2025 आला, तरी देखील तुम्ही कर्ज भरलं नाही तर तुमचं कर्ज ओव्हरड्यू झालंय असं समजलं जातं आणि तुम्हाला ही स्कीम लागू आहे. म्हणजे 30 सप्टेंबर 2024च्या अगोदर तुम्ही कर्ज घेतलेलं असलं पाहिजे आणि पुढचं 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर देखील भरलेलं नसलं पाहिजे, तर तुम्हाला 2 लाख रुपये कर्जमाफी मिळेल. त्यामुळे तुम्ही कर्ज नेमकं कोणत्या तारखेला उचललेलं होतं 2024-25 मध्ये ते तुम्ही तुमच्या पासबुकवर चेक करा. त्या तारखेपासून तुम्ही चेक करा की तुम्हाला कर्जमाफी लागू आहे की नाही.
मग यामध्ये काही लोकांचा प्रश्न असतो की आम्ही यावर्षी नवीन पीक कर्ज घेतलं असेल तर आम्हाला लागू आहे का? तर ज्यांनी नवीन फ्रेश पीक कर्ज घेतलं असेल त्यांनाही लागू आहे. ज्यांचं रिन्युअल असेल म्हणजे अगोदरचं पीक कर्ज घेतलंय 5-10 वर्षांपूर्वी दरवर्षी रिन्युअल करता तुम्हाला देखील लागू आहे. दोघांनाही ही कर्जमाफी लागू असणार आहे जर तुम्ही या डेट्समध्ये बसत असाल. आता काहींचा प्रश्न असा असेल की समजा आम्ही 1 ऑगस्ट 2024ला कर्ज घेतलं असेल आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत भरलंच नसेल, पण त्यानंतर आम्ही समजा ऑक्टोबर 2025, नोव्हेंबर, डिसेंबर 2025 मध्ये अगदी फेब्रुवारीपर्यंत, मार्चपर्यंत आत्ता जरी भरलं असेल तर आम्हाला लागू आहे का? तर तुम्हाला यामध्ये स्कीम लागू असणार आहे. म्हणजे तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2025ला ओव्हरड्यू होतं, पण त्यानंतर तुम्ही ते भरलं असलं तरी देखील तुम्हाला कर्जमाफी लागू होईल. तुमचं पीक कर्ज भरलेलं असलं तरी जी रक्कम आहे ती तुमच्या अकाउंटला जमा होईल. आता मग सगळ्यांच्या मनातला प्रश्न असा असेल की जर आम्ही 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतलं असेल तर आमचं काय? तर त्या सर्वांसाठी एक योजना यामध्ये केलेली आहे. ती म्हणजे ज्यांनी रेग्युलर व्यवस्थित मुदतीत कर्ज भरलेलं आहे त्यांच्यासाठी 50,000 प्रोत्साहनपर अनुदान सरकार देणार आहे. म्हणजे तुम्ही 1 ऑक्टोबर 2024ला कर्ज घेतलं किंवा त्यानंतर घेतलं आणि पुढच्या वर्षी 30 सप्टेंबर 2025च्या अगोदर भरलं, जमा केलं तर तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळेल. पण आता काहींचा प्रश्न असा असेल की आम्ही समजा 1 ऑक्टोबर 2024ला कर्ज घेतलं आणि त्यानंतर आम्ही समजा ते पुढचं 1 वर्ष झाल्यानंतर देखील भरलं नाही, तर त्यामध्ये तुम्हाला सांगितलं तसं 30 सप्टेंबर 2025ला तुमचं अकाउंट ओव्हरड्यू होत नाही. तुमचं अकाउंट ओव्हरड्यू होतं 1 ऑक्टोबर 2025ला. म्हणजे तुम्ही जर कर्ज घेतलं असेल आणि नियमित भरलं नसेल तर तुम्हाला 50,000 देखील मिळणार नाहीत आणि तुम्हाला 2 लाख देखील मिळणार नाहीत. म्हणजे तुम्ही दोन्हीपैकी कुठल्याही योजनेमध्ये बसणार नाही. त्यामुळे जर या नवीन जी अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे सरकारने, त्यामध्ये तुम्हाला बसायचं असेल तर तुमचं कर्ज हे 30 सप्टेंबर 2024च्या अगोदर घेतलेलं असलं पाहिजे आणि 30 सप्टेंबर 2025ला ओव्हरड्यू असलं पाहिजे, थकीत असलं पाहिजे. त्यामुळे यामध्ये प्रत्यक्षात सरकारने मोठा गवगवा केला असला तरी हजारो शेतकरी वगैरे कोणी बसत नसतात. प्रत्येक बँकेमध्ये हार्डली 10, 15, 20 लोक यामध्ये बसतात प्रत्येक ब्रांचला. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, तो तुम्हाला सांगतो. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट ही करा की तुम्ही तुमच्या पासबुकवर चेक करा की 2024-25 या वर्षात तुम्ही कर्ज कधी उचललेलं होतं, कधी भरलंय. तुम्ही जर वेळेत भरलं असेल त्या डेट्समध्ये मी सांगितल्याप्रमाणे तर तुम्हाला 50,000 तरी मिळतील. वेळेत नसेच भरलं, ओव्हरड्यू झालं असेल तर तुम्हाला 2 लाखाची योजना देखील लागू होऊ शकते. पण हे सगळं मागं बघून असल्यामुळे, कारण तुमच्यासमोर आता डेटा नाही आहे की कसं करायचंय, कारण तुम्हाला आत्ता कळलंय की कुठल्या कुठल्या डेट्सप्रमाणे हे लागू असणार आहे. त्यामुळे आत्ता तुम्ही करू शकताय, पण प्रत्यक्षात सरकार जेव्हा देतं कर्जमाफी त्यावेळेला ती मागच्या डेटने देतं. त्यामुळे तुम्ही मागे जाऊन काही करू शकत नाही. आता ज्यांच्याकडून लकीली ह्या सगळ्या डेट्स पाळल्या गेल्यात किंवा न पाळल्या गेल्यात त्यांना सगळ्यांनाही कर्जमाफी लागू असणार आहे. तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये जरूर विचारा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.